केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा पॉईंट आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये पुढची रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ असील क्लोराइड. फॉर्मेशन ऑफ असील क्लोराइड. सो असील क्लोराइड बनवण्यासाठी कार्बोक्सिलिक ॲसिडची ट्रीटमेंट आयदर PCl3 PCl5 किंवा SOCl2 बरोबर करू शकतो. सो SOCl2 बरोबरची जी रिएक्शन आहे ती प्रिफर्ड रिएक्शन, कारण का त्याचे बाय प्रोडक्ट तयार होतात HCl आणि सल्फर डायऑक्साइड दोन्ही गॅसियस फॉर्ममध्ये आहे, ते इझिली एस्केप होऊ शकतात. जस्ट एक्झाम्पल बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड, एनी कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस thionyl chloride, that is SOCl2. On heating it gets converted into acyl chloride means RCOCl. तर हा OH निघून जाणार आणि हा Cl इथे येऊन ह्याला जोडणार. सो बाय प्रोडक्ट्स आर SO2 प्लस HCl. तर SO2 सल्फर डायऑक्साइड आणि HCl हे जे बाय प्रोडक्ट्स आहेत हे दोन्हीही गॅसियस स्टेटमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये आहेत, जे इझिली काय होतात, एस्केप होतात आणि जो प्रॉडक्ट मिळतो असील क्लोराइड तो प्युअर फॉर्ममध्ये मिळतो. असील क्लोराइड हा प्युअर फॉर्ममध्ये मिळतो. CH3 COOH, that is acetic acid plus here thionyl chloride on heating converted into CH3 COCl plus byproduct similar SO2 gas plus HCl gas आणि ह्याचं नाव असणार आहे ॲसिटिल क्लोराइड. ॲसिटिल क्लोराइड. So acetic acid get converted into acetyl chloride. Acetic acid get converted into acetyl chloride. Then next reaction, treatment of carboxylic acid or heating of carboxylic acid with either PCl3 or PCl5. इथे घेऊया आपण CH3COOH प्लस या PCl3 phosphorus ट्रायक्लोराइड. ऑन हीटिंग पुन्हा काय करायचं तर OH काढून टाकायचं आणि Cl इथं जोडायचं. सो प्रॉडक्ट सेम CH3COCl, दॅट इज ॲसिटिल क्लोराइड प्लस बाय प्रोडक्ट तयार होणार आहे POH थॅन्स प्लस बाय प्रोडक्ट तयार होणार आहे POH थॅन्स. and for balancing this reaction here reactant 3 times of वापरायचं. So next reaction बघा, PCl5 बरोबर similarly CH3COOH plus here PCl5 phosphorus pentachloride on heating get converted into CH3COCl. again OH काढून टाकायचा, Cl जोडायचा आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो POCl3 plus HCl plus POCl3 plus HCl. त्या तीन मेथड आपण बघितल्या असील क्लोराइड बनवण्यासाठीच्या. त्याच्यातली जी मोस्ट प्रिफर्ड मेथड आहे ती ही असणार आहे, कारण या रिएक्शन मध्ये जे बाय प्रोडक्ट आहेत सल्फर डायऑक्साइड आणि HCl हे दोन्हीही गॅसियस स्टेटमध्ये आहेत. Then next reaction is reaction with ammonia, that is reaction of carboxylic acid with ammonia. So carboxylic acid when reacts with ammonia, here CH3 again here CH3COOH कोणताही घेतला तरी चालेल, that is carboxylic acid on reaction with ammonia. As we know that ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाल्यानंतर तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट कोणता तयार होतो तर सॉल्ट. मग हा ऍसिड आहे आणि हा बेस आहे, सो प्रॉडक्ट आपला तयार होणार सॉल्ट, दॅट इज RCOO. म्हणजे हा काय करणार, लोन पेअर देणार आणि प्रोटॉन घेणार, दॅट गेट कन्वर्टेड इनटू R, दॅट इज CH3 COO NH4 here minus here plus, that is ammonium acetate. Ammonium
कार्बोक्साइल. अमोनियम हियर अमोनियम कार्बोक्साइलेट इज या अमोनियम ऍसिड. पुन्हा बघा ऍसिडची आणि बेसची रिएक्शन होते. हा लोन पेअर देतो, प्रोटॉन घेतो, सो हा मायनस असणार आहे आणि हा प्लस असणार आहे. CH3COO minus NH4 plus, that is ammonium acetate. It is ammonium acetate, and this ammonium acetate on heating, this ammonium acetate on heating get converted into decomposes at high temperature. That is ammonium acetate on heating at high temperature decomposes and converted into amine. That is your CH3 C double bond O NH2. CH3 C double bond O NH2 आणि इथला बाहेर काय पडणार हा H2O प्लस H2. या हीटिंग केल्यानंतर काय होतं त्याच्यातला वॉटर जो आहे तो बाहेर पडतो and here it is acetamide. Here it is acetamide. See again, reaction is any carboxylic acid on treatment with ammonia, on reaction with ammonia converted into ammonium carboxylate, and the ammonium carboxylate on strong heating त्याच्यातलं काय होणार वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार and get converted into amine. So acetic acid get converted into acetamide. C6H5COOH or this one याचं नाव आहे benzoic acid. See here, benzoic acid again on treatment with ammonia. On strong heating. एका स्टेप मध्ये आपण दोन्ही स्टेप करू शकतो. On treatment with ammonia on strong heating त्याचं कन्वर्जन डायरेक्टली कशामध्ये दाखवा C6H5C double bond O NH2, that is benzamide. दोन्ही स्टेप एकत्र घेतले हीटिंगची पण आणि अमोनिया बरोबर रिएक्शनची पण. आपण पहिल्या स्टेप मध्ये काय केलं होतं अमोनिया बरोबर रिएक्शन केल्यानंतर त्याचं कन्वर्जन सॉल्ट मध्ये केलं होतं दॅट इज अमोनियम कार्बोक्साइलेट and that ammonium carboxylate on strong heating get converted into amine. दोन्ही स्टेप एकत्र घेतले on treatment with ammonia and on heating. आता या रिएक्शनचं पण थोडक्यात मेकॅनिझम बघणार आहे की ऍक्च्युअली रिएक्शन कशा पद्धतीनं प्रोग्रेस होते. So here carboxylic acid plus ammonia. तर हा अमोनिया काय करणार आहे आपल्याकडची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार. तो कुणाला डोनेट करणार आहे तर ज्याला गरज आहे त्याला. मग इथं काय होतं ही इलेक्ट्रॉन पेअर इथं ऑक्सिजनवर शिफ्ट करायची. ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर शिफ्ट झाल्यानंतर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होणार. कार्बन हा पॉझिटिव्ह होणार आणि ऑक्सिजन हा निगेटिव्ह होणार. मग त्याच वेळेला काय होतं तर ही जी लोन पेअर आहे तिथं कार्बनला डोनेट करायची. जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करायची. सो गेट कन्वर्टेड इनटू त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं बघा हा CH3 देन C सिंगल बॉन्ड O इथं आपण काय केलं मायनस चार्ज लावायला लागणार आहे. देन हा इथं OH आणि इथं येणार हा NH2 आणि हा H बाहेर काढणार किंवा NH3 लिहिलं तरी चालेल आणि ह्याच्यावरती चार्ज येणार प्लस. तर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं प्रोटॉन ट्रान्सफर दाखवायचं. इथं हा तर आरवरती लिहूया. प्रोटॉन ट्रान्सफर कुठून कुठे प्रोटॉन ट्रान्सफर केला बघा. तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय करायचा इकडे शिफ्ट करायचा. हा बॉन्ड इकडे शिफ्ट केल्यानंतर हा इथून H+ म्हणून निघून जाणार. तो H+ हा ऑक्सिजन कॅप्चर करतो. आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर त्याला देतो आणि इथला H+ हा आपल्याकडे खेचून घेतो. सो गेट कन्वर्टेड इनटू इथं आलं बघा हा CH3
हा C, हा O मायनस, हा इथं आला NH2, हा O, हा H आणि इथला प्रोटॉन ह्यानं घेतला हा H, याच्यावरती चार्ज आला प्लस. देऊया बघा, प्रोटॉन ट्रान्सफर केल्यानंतर काय काय केलं, इथला बॉन्ड इथं शिफ्ट केला, H प्लस बाहेर काढला, इथून बाहेर पडलेला H प्लस ऑक्सिजनने खेचून घेतला, इथं आला चार्ज प्लस. आता हा वॉटर जो आहे हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा इथून निघून जातो. हा कसा निघून जाणार आहे तर ही इलेक्ट्रॉन पेअर तो घेऊन निघून जाणार, ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन निघून जाणार. मग त्याच वेळेला काय होतं तर हा जो मायनस चार्ज आहे तो इकडे शिफ्ट करायचा, म्हणजे हा सिंगल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. बघा CH3 C डबल बॉन्ड O NH2, बघा CH3 C डबल बॉन्ड O NH2, हा वॉटर इथून निघून गेला, इथं म्हणजे मायनस ऑफ वॉटर, दॅट इज ॲसिटामाइड, दॅट इज ॲसिटामाइड. याच्यामध्ये पुढची रिएक्शन आहे, जर हा ऍसिड घेतला that is phthalic acid on treatment with ammonia, on reaction with ammonia. तर इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी रिएक्शन होणार आहे, याचं कन्वर्जन होईल COO NH4 here minus plus COO NH4 minus plus, आणि ह्याचं नाव काय असणार आहे बघा, अमोनियम सॉल्ट ऑफ फॅलिक ऍसिड किंवा अमोनियम थालेट, अमोनियम थालेट. and this ammonium thalate on heating, this ammonium thalate on heating त्याचं कन्वर्जन होणार, इथून वॉटर बाहेर काढायचं, इथून वॉटर बाहेर काढायचं, सो मायनस ट्वाइस ऑफ वॉटर मोलेक्युल, याचं कन्वर्जन होणार C डबल बॉन्ड O NH2 and here C double bond O NH2. Then again on strong heating, this phthalamide इथं A आहे, phthalamide, again on strong heating this phthalamide get converted into phthalimide, this phthalamide get converted into phthalimide, that is ह्याच्यातलं काय बाहेर पडणार, अमोनिया मायनस ऑफ NH2, दॅट इज हा NH2 म्हणा आणि हा H, हा बाहेर पडला, सो गेट कन्वर्टेड इनटू yes C double bond O, C double bond O N H, and this is known as thaliamide. दोघांमध्ये फक्त A आणि I चा फरक आहे, thaliamide आणि thaliamide, E असणार आहे इथं, thaliamide आणि thaliamide. बघा पुन्हा, phthalic acid on treatment with ammonia get converted into ammonium thalate, ammonium salt of phthalic acid. On strong heating there is removal of water and get converted into phthalamide, and this phthalamide again on heating removal of ammonia and get converted into phthalimide, get converted into phthalimide. Then next reaction is reaction of acyl chloride with ammonia, that is RC double bond OCl is acyl chloride on treatment with ammonia get converted into Cl निघून जातो आणि इथला NH2 इथं जोडायचा आहे, so product is RC double bond O NH2, again the product is amide plus by product काय होणार आहे HCl plus HCl. See here CH3 C double bond O Cl, this is acetyl chloride on treatment with ammonia converted into CH3 C double bond O NH2, Cl निघून गेला, इथला NH2 इथं जोडायचा, so this is acetamide, acetamide plus
acid. Acetamide plus